आमचे नेते जाणते राजे आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज इथं उपस्थित आपल्या सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि वाहिन्यांचे सर्व प्रतिनिधी यांच्यासमोर माझ्या विभागाच्या काही योजनेची घोषणा करणार आहे. दिव्यांग व्यक्तींना विविध आधुनिक सहाय्यक उपकरणे वापरून सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन व्यतीत करायला बऱ्याच प्रमाणात मदत होते. याचाच विचार करून आदरणीय पवार साहेबांच्या 80व्या वाढदिवसाचं औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाशरद हा डिजिटल प्लॅटफॉर्म योजना स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा 2016 नुसार दिव्यांगत्वाचे 21 प्रकार नमूद केले आहेत. बाजारात दिव्यांग व्यक्तीच्या सहाय्यक उपकरणाचा जर विचार केला तर ब्रेल किट, श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव, बॅटरीवर चालणारी व्हीलचेअर असे 30हून अधिक उपकरणे उपलब्ध आहेत. परंतु आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना ही आधुनिक उपकरणे विकत घेणे शक्य होत नाही. तर दुसरीकडे समाजामध्ये अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, खाजगी कंपन्या, उद्योग घटक आदींना दिव्यांग व्यक्तींना यथाशक्ती मदत करण्याची इच्छा असते. परंतु बऱ्याचदा मदत कुणाला करायची किंवा कुणामार्फत मदत मिळवायची असा दुहेरी प्रश्न उपस्थित होतो. या दुहेरी प्रश्नाचे उत्तर म्हणजेच महाशरद हा डिजिटल प्लॅटफॉर्म असणार आहे. महाशरद ॲक्सेस करण्यासाठी www.mahasharad.in या संकेतस्थळावर जावे लागेल. सध्या हे वेब बेस्ड पोर्टल उपलब्ध असून मार्च 2021 अखेरपर्यंत अद्ययावत मोबाईल ॲपच्या स्वरूपात देखील आपण हे उपलब्ध करून देणार आहोत. महाशरद म्हणजे नेमके आपल्याला सांगायचं झालं, महा हे महाराष्ट्राचं आहे. एस सिस्टीम फॉर, एच हेल्थ, ए अँड, आर रिहॅबिलिटेशन, ए असिस्टन्स फॉर अँड डी दिव्यांग असं हे महाशरद पोर्टल आपण उद्यापासून दिव्यांगासाठी उपलब्ध करून देतो आहे. दिव्यांग व्यक्ती यावर आपली नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करतील. संपूर्ण माहिती, दिव्यांगत्वाच्या प्रकार, आवश्यक असलेली मदत, उपकरण, उपचार याबाबतची आपली मागणी नोंदवतील. आवश्यकता असल्यास सविस्तर माहिती, प्रिस्क्रिप्शन आदी तपशील आदींची कागदपत्रे जोडतील. त्याचप्रमाणे इच्छुक दाते यावर नोंद करतील. तसेच यथाशक्ती, यथाक्षमता यावर नोंद असलेल्या गरजू दिव्यांग व्यक्तीला मदत उपलब्ध करून देतील. अशा अनेक वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात मदत करू इच्छिणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्था, उद्योग यांना या पोर्टलशी जोडले जाण्याबाबत आम्ही यशस्वी चर्चा केलेली आहे. दिव्यांग व्यक्ती व दाते म्हणजे डोनर यांची सांगड घालून त्यामध्ये दुवा म्हणून हे पोर्टल काम करणार आहे. याची यथायोग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी आवश्यक तंत्रसह मनुष्यबळ दिव्यांग कल्याण आयुक्ताला उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्यात नोंदणीकृत आकडेवारी पाहता
कोट्यावधी नागरिक अँड्रॉइड फोन स्मार्टफोन स्वरूपात वापरतात, असा एक अहवालही आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे. म्हणून हा डिजिटल प्लॅटफॉर्म अँड्रॉइड ॲप्लिकेशन स्वरूपातही उपलब्ध करून देण्यात येत आहे. माननीय पवारसाहेबांच्या 80व्या जन्मदिनाच्या दिवशी अर्थातच दिनांक 12 डिसेंबर 2020 पासून दिव्यांगजनाच्या सेवेत महाशरद हे पोर्टल सुरू करण्यात येत आहे. तसेच मोबाईल धारकांसाठी महाशरद हे ॲप मार्चपर्यंत प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाशरद पोर्टलची व्यापक प्रसिद्धी होऊन प्रत्येक गरजू व्यक्तींचा किंवा त्यांच्या कुटुंबाचा मोबाईलपर्यंत हे पोचावे, यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करतो. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 29 लाख दिव्यांग व्यक्तीपर्यंत पोहोचवायची आमचं उद्दिष्ट आहे. अत्यंत कमी वेळात हा प्लॅटफॉर्म डेव्हलप केल्याबद्दल दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचा व दिव्यांग वित्त महामंडळाचा सर्व अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि या पोर्टलबद्दल आणि येणाऱ्या ॲपबद्दल मी एवढंच सांगतो की या पोर्टलवर आणि ॲपवर कुठलाही दिव्यांग एकदा रजिस्टर झाला आणि त्याच्या दिव्यांगत्वाच्या बाबतीमध्ये त्या पोर्टलवर आणि ॲपवर तपशील दिला, त्याची जर इन्व्हेस्टिगेशन झाली नसेल तर ती इन्व्हेस्टिगेशनसुद्धा या ठिकाणी काही दात्यांना म्हणजे डोनर्सला करायची असेल तर ते पण करू शकतात. आणि जर इन्व्हेस्टिगेशनला भविष्यामध्ये अडचण येत असेल तर ती इन्व्हेस्टिगेशनची जबाबदारी या ठिकाणी स्वतः सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग घेणार आहे. आणि त्या पोर्टलवर त्या ॲपवर जर इन्व्हेस्टिगेशन होऊन दिव्यांगाच्या आजाराचा तपशीलवार सर्व आला तर मग कुणाला ठराविक फ्रिक्वेन्सीची श्रवणयंत्र लागतं. एखादा दिव्यांग असा आहे की तो पाय पूर्ण गेलेला आहे, पण पूर्वी आपण जयपुरी पाय म्हणत होतो, यावेळेस आता आधुनिक पायसुद्धा असे आलेत, सायंटिफिक प्रूव्ह आहेत. आणि ते पाय लावल्यानंतर त्याला सर्वसामान्य माणसासारखं आपलं जीवन व्यतीत करता येऊ शकतं. एखाद्याचा हात गेला, एखादा पूर्णपणानं अंध आहे, पण त्याला जर डोळे देणारा कुणी असला, पण तो डोळे देणारा आणि घेणारा यामध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे ती खर्चाची. ते डोळे ऑपरेशन करून बसवायची. तर या सर्व गोष्टी या पोर्टलवरती आणि येणाऱ्या ॲपवरती, महाशरद नावाच्या या ॲपवरती येणार. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये या पोर्टल आणि या ॲपच्याद्वारे ज्या ज्या दिव्यांगांना आपण या सर्व उपकरणं सहाय्य देऊन माणूस म्हणून जगू शकतो, त्या सर्वच्या सर्व महाराष्ट्रातले दिव्यांग या पोर्टल आणि ॲपमधून त्यांना फार मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. यासाठी जर काही वेगळ्या बजेटची व्यवस्था करावी लागली तर तीसुद्धा या ठिकाणी आम्ही विशेष सहाय्यमध्ये स्पेशल असिस्टन्समधून आम्ही ठेवणार आहोत. दिव्यांगाच्या रजिस्ट्रेशनपासून, तपासणीपासून तर तपासणी झाल्यानंतर त्याला कुठलं उपकरण बसवल्यानंतर तो व्यवस्थित जगू शकतो, व्यवस्थित लिहू शकतो, व्यवस्थित बघू शकतो, ते सर्व उपकरण देण्याच्या संदर्भात सुद्धा या पोर्टलच्या, महाशरद नावच्या पोर्टलच्या माध्यमातून येणाऱ्या काळात होणार आहे. आदरणीय पवारसाहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आणखीन एक योजना आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आहे. डिजिटायझेशन आजच्या मोबाईल युगामध्ये सामाजिक न्याय विभागाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी नी एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार केला.
ते बार्टीने तयार केलेलं आहे. बार्टी या नावानंच आहे. आणि साहेबांच्या 80व्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे ॲप्लिकेशन आम्ही लॉन्च करतो आहे. राज्यात अँड्रॉइड मोबाईल स्मार्टफोन वापरण्याची संख्या यापूर्वी मी सांगितलं फार मोठ्या प्रमाणात आहे. बार्टी अंतर्गत सर्व विभागामार्फत सुरू असलेल्या कल्याणकारी योजना त्यासंबंधीची माहिती जनसामान्यापर्यंत कमीत कमी वेळेत मोबाईलद्वारे पोहोचवणे ही यामागची खरी कल्पना आहे. यम गव्हर्नन्स त्यातला एक भाग आहे त्या मोबाईल ॲप्लिकेशनचा. याद्वारे बार्टीमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, कौशल्य विकास, अधिछात्रवृत्ती, सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांचा येरवडा शाळेतील प्रवेश आदी सर्व सुविधांचा या ॲप्लिकेशनमध्ये अंतर्भाव करण्यात आल्यामुळे जिथे असेल तिथून जलद सेवा उपभोगण्यास हे ॲप उपयुक्त ठरणार आहे. या ॲप्लिकेशनवर ई क्लासरूम या संकल्पनेतून KG to PG पर्यंतचे ऑनलाईन प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन यासह डिजिटल नोट्स उपलब्ध करण्यात येत आहेत. या ॲप्लिकेशनमध्ये ई लायब्ररीचाही समावेश आहे. यात शासनाने विविध अहवाल, सामाजिक न्याय विभागाच्या निगडीत साहित्य, जागतिक दर्जाचे सुसंगत साहित्य, राज्यातील पुरोगामी विचारांचा, समाजसुधारकांचा विचार व साहित्य या ई लायब्ररीमध्ये मोफत उपलब्ध करून आम्ही देणार आहोत. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया, त्याची सद्यस्थिती अवगत करणे, तसेच जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाईन वितरण हा अंतर्भाव देखील या बार्टीच्या मोबाईल ॲप्लिकेशनमधून आपण केलेला आहे. विविध जातीचे सर्वेक्षण करता आवश्यक माहिती संकलित करण्यासाठीही याचा वापर होणार आहे. ग्रीव्हन्स रेडलेस सिस्टीम आणि हेल्प डेस्क या माध्यमातून तक्रार निवारण केले जाणार असून बार्टीमार्फत सुरू विविध योजनांचा किती प्रमाणात जनसामान्यांच्या फायदा मिळतो आहे यासंबंधीचे अभिप्रायसुद्धा याद्वारे थेट मिळणार आहेत. आदरणीय पवारसाहेबांच्या 80व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ई बार्टी हे ॲप्लिकेशन 12 डिसेंबरपासून सेवेत आणत आहे. सर्व अँड्रॉइड आणि स्मार्टफोन सर्व्हिस प्रोव्हायडर्सकडे हे उपलब्ध असणार आहे. बार्टीचे कामकाज, डिजिटल प्लॅटफॉर्म तसेच प्रत्येक योजनेचे पुरेपूर व अंतिम लाभार्थ्यापर्यंतचे अंमलबजावणी यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहोत. हे अतिशय सुंदर ॲप्लिकेशन बार्टीने या ठिकाणी केलं आहे आणि एका मोबाईल ॲपमध्ये जात पडताळणीपासून ते बार्टी देत असलेल्या सर्व सुविधा, लाभ हे एका ॲपवर, मोबाईलवर आपण जिथं कुठं असाल तिथून तुम्हाला रजिस्टर पण होता येतं. कुठंही असला तर ई लायब्ररीतून बार्टीने जी अद्ययावत ई लायब्ररी केलेली त्याची पूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते. लायब्ररीचाही लाभ घेता येऊ शकतो. त्याचबरोबर KG to PG जे काही शिक्षणाच्या संदर्भामध्ये या ॲप्लिकेशनमध्ये आहे त्या सर्व गोष्टी, आणि एवढंच नाही तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बार्टी फार मोठं काम या ठिकाणी युवकांच्यासाठी करतं. तर ते सुद्धा या ॲप्लिकेशनमधून त्यांना क्लासेसच्या संदर्भातल्या फार मोठ्या अडचणी त्यांच्या दूर होणार आहे. असा प्रयत्न मला माहीत नाही इतर राज्यामध्ये सामाजिक न्याय विभागाने कुठं केला आहे, पण आम्ही एका मोबाईल ॲपवर बार्टी आणि सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजना एकत्रित या ठिकाणी इथं आणलेल्या आहेत. अगदी जात पडताळणीसुद्धा ह्या 2 योजना, जी एक पहिली योजना महाशरद या नावाने दिव्यांगासाठी आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या 80व्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी पोर्टल आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून आणली आहे, आणि बार्टीच्या माध्यमातून ई बार्टी हे एक मोबाईल ॲप सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांना एकत्रित लाभ देण्यासाठी या ठिकाणी आणलेली आहे. हे 2 महत्त्वाच्या घोषणा मला आज आपल्या सर्वांच्या साक्षीने करायच्या होत्या. आज त्या झाल्यात. याच्या पलीकडे आपल्याला जर काही विचारायचं असेल तर या ठिकाणी आपण विचारावं. हे सर्व करत असताना आमचे प्रधान सचिव
माननीय श्याम तागडेजी, दिव्यांगाच्या आयुक्त माननीय प्रेरणा द्रेश प्रधान आणि सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ननवरेजी आणि इतर सर्वच माझ्या या विभागाच्या संबंधित मान्य अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. मी त्यांचे आभार या निमित्तानं व्यक्त करतो. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणण्यापेक्षा जवळजवळ चालतच नाही. वेळोवेळी उच्च शिक्षण विभागाच्या आणि एकूण सामाजिक न्याय विभागामध्ये काही समन्वय नाही, तर तो संपूर्ण काम पार्टीसारख्या संस्थेकडे काही घेण्याचा असं काही काही आहे का? नाही, आता याच्यामध्ये उच्च शिक्षण आणि सामाजिक न्याय विभागाने एकत्रित पुढच्या आठवड्यात हे अधिवेशनाचं संपल्यानंतर बसायचं ठरलं. हे तुम्ही म्हणताय हे अगदी तुम्ही म्हणताय तसं खरं नाही, पण त्यात काही तथ्य आहे. म्हणूनच आम्ही दोन्ही विभाग एकत्र बसून हा विषय पूर्णपणानं सामाजिक न्याय विभागाकडून तो बार्टीकडे जावा, म्हणजे उच्च शिक्षणांकडून बार्टीकडे जावा, असा एक विषय नक्कीच या ठिकाणी आहे. आणि उद्या आपल्या सर्वांच्यासाठी हे दोन्ही ॲप जे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या दोन्ही ॲपचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे, लोकार्पण होणार आहे. त्याचबरोबर आतापर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत किती असे दिव्यांगांना मदत तुम्ही केलेली आहे, तो आकडा काय, आणि आता हे ॲप आल्यानंतर तो आकडा कसा वाढू शकेल, काय? एक लक्षात घ्या, पूर्वी दिव्यांगाचं एका पोर्टलवरती रजिस्ट्रेशन होणं, वेगवेगळे 21 आजार हे दिव्यांगामध्ये आहेत. कुणाला डोळ्याचे आजार आहेत, कुणाला शारीरिक व्यंग आहे, बोलता येत नाही, ऐकता येत नाही, असे अनेक आजार आहेत. तर ते सर्व आजार आयडेंटिफाय करून त्यांचं रजिस्ट्रेशन करून, आता असं आहे की काही आजार आपल्यापर्यंत येतात ज्याच्यातनं दिव्यांग आपल्याला कळतो, पण असे अनेक दिव्यांग आहेत जे त्यांच्या घरी बसलेत, पण त्यांचं कुठं रजिस्ट्रेशनही नाही, त्यांची कुठली माहिती आपल्यापर्यंत येत नाही. त्याच्यासाठी आपण हे करतो आहे. एकदा का दिव्यांगाची एक्झॅक्ट फिगर आपल्या सगळ्यांच्या समोर आली, ही जी संख्या आपण आत्ता सांगतोय ती आपल्यापर्यंत आलेली संख्या आहे, पण याच्या पलीकडे जाऊन एकही दिव्यांग, त्याची नोंद नसलेला दिव्यांग आपल्या राज्यात राहू नये. आणि तो दिव्यांग जर खऱ्या अर्थानं मदत केल्यानंतर, त्याला उपकरण दिल्यानंतर, त्याला विशेष सहाय्य दिलं आणि तो बरा होऊ शकत असेल, हा सगळ्यात मोठा आमचा उद्देश आहे. मागच्या काळात वेगवेगळ्या योजनेतून आपण ट्रायसिकल असेल, बॅटरीवरची गाडी असेल, श्रवणयंत्र असतील, या मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी केली. त्याची संख्या मला आज सांगता येणार नाही, पण 1-2 दिवसात ती संख्यासुद्धा आपल्यापर्यंत दिली जाईल. होय, आत्ता जे आपल्याकडे 29 लाखाची नोंद आहे, नोंदणी आहे, पण आमचं असं म्हणणं आहे की ही 29 लाखापेक्षाही जास्त संख्या आहे दिव्यांगाची. रेकमेंडेशन फ्रॉम ज्या तुम्ही क्रुशियल रेकमेंडेशन्स म्हणजे पॉप्युलेशन बेस्ड सर्वे करा, बजेटरी अलोकेशन करावं आणि ओबीसी सेन्ससला सेंटरला हे करावं. त्यावर पुढे आफ्टर द डिस्कशन दॅट यू हॅड विथ द सीएम, व्हॉट इज द लाईन ऑफ ॲक्शन? आणि महाज्योतीला पैसे द्यावे? नाही, महाज्योतीला पैसे देण्याच्या बाबतीमध्ये निर्णय झालेला आहे आणि सर्वेक्षण करण्याच्या बाबतीमध्ये मागे केंद्राने सर्वेक्षण केलं. तर ओबीसीचं सर्वेक्षण हे आपल्या राज्यामध्ये सुद्धा व्हावं, हे एक त्या मीटिंगचा भाग होता, तो एक मुद्दा होता. आणि त्याबाबतही इतर राज्यात असं कुठं झालं आहे का त्याची पाहणी करून त्याबाबतचा निर्णय महाराष्ट्राचं सरकार करणार आहे. ओके, वन रेकमेंडेशन दॅट वॉज मेड की रिक्रुटमेंट प्रोसेस जी सध्या थांबलेली आहे बिकॉज ऑफ द स्टे ऑन मराठा रिझर्वेशन शुड बी स्टार्टेड इमिडिएटली? नाही, त्याची पण चर्चा झाली. त्याबद्दल डिसिजन झालं नाही, डिसिजन नाही, त्याच्यात डिस्कशन झालं आहे आणि डिस्कशन होऊन त्यामध्ये आत्ता जे मॅटर कोर्टात आहे त्याचा सगळा विचार करून त्या बाबतीत आपण निर्णय करायचा. म्हणजे ज्या कोर्टातल्या मॅटरमुळे ओबीसीचं जे काही आत्ता जागा आहेत ज्या भरल्या गेल्या पाहिजेत, ते जागा मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे, ते आरक्षण मिळालेलं त्याच्यावरती जी स्थगिती झालेली आहे, त्या जागा आहेत त्या वेगळ्या करून बाकीच्या भरती करण्याच्या संबंधात विचार होणार आहे. त्या दिवशी चर्चा झालेली फक्त. ओबीसी सर्वेचा जो विषय आहे ना, खूप वर्ष मागणी होते, भुजबळ साहेबांच्या पासून सगळी भुजबळनी पार्लमेंटमध्ये केली, तेव्हापासून मुंडे साहेबांनी केली, ते होत नाही.
तर याच्यासाठी राज्य सरकार काय पुढाकार घेऊन आपल्या राज्यापुरता हा सर्वे करावा असं काही यंत्रणा आपण उभी करू शकता का? नाही, त्याच बाबतीतची चर्चा त्या दिवशी झाली. सरकार सकारात्मक आहे, पण इतर राज्यात असं काही झालेलं आहे का? स्वतंत्र राज्याला आपल्या अशी ओबीसीची जनगणना करता येते का? ह्या 2-3 गोष्टी बघायच्या आहेत आणि त्या एकदा समोर आल्या की मग त्या बाबतीत राज्य सरकार तो निर्णय करेल. दुसरा एक राजकीय प्रश्न की रत्नाकर गुप्ते यांनी शरद पवारांची भेट घेतली. असा आरोप केला होता की अनेक अशी माणसं आहेत की ज्यांच्याकडे इंटरनेटचा डेटा वापरत नाही, ते साधे फोन वापरतात. अनेक मागासवर्गीयांकडे प्रॉपरली त्या पद्धतीचे अँड्रॉइड फोन नाही आहे आणि त्यांच्या घरात जर आपण दिव्यांग असेल त्याची नोंदच नाही, त्याच्यापर्यंत तुम्ही कसं पोहोचणार हा एक विषय. आणि दुसरा एक विषय आहे की एका बाजूला तुम्ही डिजिटल होत आणि दुसऱ्या बाजूला अनेक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही, त्यामुळे संस्था चालकांनी याचे रिझल्ट होल्ड करून ठेवलेले आहेत. पहिल्यांदा मी स्कॉलरशिपच्या विषयावर आपल्या येतो. स्कॉलरशिप जी आपल्याला विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे ती स्कॉलरशिपची निधी विद्यार्थ्यांच्या खात्यावर आता जमा होते. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की देश, राज्य, संबंध जग कोविड या क्रायसिसमुळं आर्थिक अडचणीत आलं. सर्वच लॉकडाऊन, सर्वच परिस्थिती एवढी भयंकर होती की त्या परिस्थितीतून राज्य सरकारकडं सुद्धा जो अंदाज बांधलेला निधी आहे तो येणं आणि त्याचं वितरित होणं याला वेळ लागला. आणि तो वेळ लागल्यामुळं या ठिकाणी काही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या संदर्भात विलंब झाला. पण आता तो विलंब होणार नाही. प्रत्येकाच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आता हा पूर्णपणानं मोकळा झालेला. दुसरीकडं आपण जो प्रश्न उपस्थित केला की आपण डिजिटल करताना की एखाद्याकडे स्मार्टफोन नाहीच आहे, एखाद्याकडं साधा फोन आहे, पण ज्यावेळेस आजूबाजूला कुणाकडे तरी स्मार्टफोन आहे आणि त्यातून त्याला लक्षात आलं आहे की हे दिव्यांग आहे, आपण याला मदत करू शकतो, तो त्याच्या मोबाईल ॲपवरून सुद्धा त्याची नोंदणी त्या ठिकाणी करून देऊ शकतो. आम्ही सुद्धा आमच्या डिपार्टमेंटचे त्या जिल्ह्यातले, तालुक्यातले जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सुद्धा आणि उद्या या ॲपच्या बाबतीमध्ये आम्ही ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, या सर्वांना सर्वांचे एकत्रित शिबिरं घेऊन यांना सांगणार आहेत की हे असं आपल्याला करायचं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा की शेवटच्या टोकातला सुद्धा ज्याच्याकडं मोबाईल नाही पण घरात दिव्यांग आहे तर तिथपर्यंत सरकार पोहोचेल, आमचा विभाग पोहोचेल आणि त्याची नोंदणीसुद्धा त्या माध्यमातून करून घेईल. दिव्यांगांची नोंदणी करत असताना काही क्रायटेरिया असेल असं काय होतं की 40% पेक्षा जास्त जर डिसेबिलिटी असेल तर त्याची नोंद होते. त्या क्रायटेरियात काही बदल आहे का किंवा 40%? नाही, केंद्र सरकारने दिव्यांगाच्या संदर्भामध्ये जे काही नियम, अटी आणि किती असला तर तो दिव्यांग ह्या सगळ्या गोष्टीचे नियम लावलेले आहेत, त्या नियमामध्येच हे सर्व होईल. गेल्या काही दिवसात हे दुसरं योजना किंवा अशा प्रकारची डेव्हलपमेंट आहे, याच्यामध्ये शरद पवारांचं नाव घेण्यात आलं आहे. म्हणजे गेल्या आठवड्यात कॅबिनेटमध्ये शरद पवार ग्राम समृद्धी योजना, आता महाशरद पोर्टल. शरद पवारांचं नाव घेण्यामागे थोडीशी टीका होते, त्याबद्दल काय तुम्ही भूमिका? एक लक्षात घ्या, कुणाला टीका करायची असेल त्यांनी टीका करावी. हे बघा, राजकारणामध्ये ज्यावेळेस तुम्ही येता नाण्याच्या 2 बाजू असतात. आता हे आम्ही या ठिकाणी दिव्यांगाचं जे काही महाशरद नावाचं मोबाईल ॲप आणि पोर्टल काढलं आहे, ही स्पेशल असिस्टन्स विभाग दिव्यांगाच्या आणि जे काही डोनर आहेत यांच्यामध्ये एक सूत्रता असावी. डोनरला लक्षात यावं किंवा ही लोक आहेत, आपण यांना जर डोनर दिलं तर हे बरे होणार आहेत. आणि आम्हालाही लक्षात यावं किंवा एवढी संख्या डोनर कमी आहेत, मग डोनर जास्त आले पाहिजेत. आता याच्यामध्ये कुणाला पवारसाहेबांवर टीका करायची वाटते तर ती खरं तर खऱ्या अर्थानं त्या टीकेला काय अर्थ नाही. तुम्ही म्हणजे जे टीका करणार आहेत त्यांनी कुणाकुणाच्या नावाने, जी नावं आपल्याला माहीत नाहीत अशा लोकांच्या नावाने तुम्ही स्कीम काढल्या तुमच्या काळात, तुम्ही ज्यावेळेस सत्तेत होतात. इथं तर संबंध आयुष्य आदरणीय पवारसाहेबांनी या महाराष्ट्राच्या जनतेच्यासाठी, देशातल्या जनतेसाठी जिजवलं, शेतकऱ्यांसाठी जिजवलं, तर प्रत्येक समाज घटकासाठी त्यांनी जिजवलं. आणि त्यांच्या 80व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून दिव्यांगासाठी आम्ही जे ॲप काढलं त्याला महाशरद नाव दिलं. याला जर कोण टीका करणार असतील तर ते करतील, लोकशाही आहे. सर, लास्ट वीक आपला जो डेलिगेशन होता
ओबीसी मिनिस्टर्स, त्यांनी कमिटी एक रिपोर्ट साठी प्रयत्न करतात नगर परवाना त्याबद्दल काही मिळालं नाही, मला माहीत नाही त्यांनी काय आरोप केलेत, मला याची जाणीव नाही. मला काय माहीत नाही. मला एवढंच माहीत आहे की ज्या रत्नाकर गुट्टेंनी 28,000 शेतकऱ्यांच्या नावावर 1450 कोटी रुपयाचा स्कॅम केला आणि ते पैसे आणखीन शेतकऱ्यांचे गेले नाहीत. ते एका कोणाचे नाही आहेत, 28,000 शेतकऱ्यांचे आहेत. ज्या शेतकऱ्यांनी मागच्या काळात ऊस घातला, गंगाखेडला, त्या शेतकऱ्याच्या नावानं 10-20 लाख रुपयांनी कर्ज काढलं. तर आमचं म्हणणं एवढं असू शकतं की बाबा तुम्ही ते पैसे तर दिले पाहिजेत. तुम्ही इतक्या दिवस तिथं जेल भोगली आहे. जेल भोगल्यानंतर जेलमधून परत येताना तुम्ही कोर्टाला सांगितलं की आम्ही एवढ्या दिवसात पैसे देऊ, मग ते देत नाहीत. आणि शेवटी लायसनचा विषय हे कुणीही ठरवत नाही. लायसनचा विषय देण्याच्या संदर्भात आपल्याकडं त्याचा एक नियम आहे, कायदा आहे. आणि जर कुठल्या कारखान्याने शेतकऱ्याची FRP प्रमाणे पैसे दिले नसतील तर त्या कारखान्याला क्रशिंग लायसन दिलं जात नाही. हा आपला नियम आहे, कायदा आहे. आता त्यांना असं वाटत असेल की आम्ही FRP प्रमाणे पैसेही द्यायचे नाहीत आणि मग आमच्यासारख्यावर आरोप करायचे आणि कारखाना पण चालू करायचा, तर हे काय बरोबर नाही. आम्ही आजपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचं काम करत आलेलो आहे. आणि अशा परिस्थितीत त्यांनी कारखाना उभं करण्यापासून ते कारखाना चालवण्यापर्यंत किती भ्रष्टाचार केला आहे हे जग जाहीर आहे. त्यामुळे मला माझ्यावरती आरोप केले तर ते काय स्वाभाविक आहे, ते वेगळ्या पक्षाचे ते करणारच.